मुंबईच्या पायधुनीत एकाच कुटुंबातल्या चौघांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झालेला आणि आता त्याच संदर्भातला अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा अहवाल जाहीर करण्यात आलाय आणि यात कलिंगड किंवा मसाल्याच्या नमुन्यांमध्ये भेसळ आढळली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे चौघांचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाला होता का हे आता फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रिजवान, काय म्हटलेले त्या अहवालामध्ये? सौरभ, नक्की आपण जर पाहिलं तर मुंबई येथील पायधुनी परिसरामध्ये ज्या पद्धतीने डोकाड या कुटुंबातील 4 सदस्य जे आहेत ते बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ले होते आणि त्यांच्यानंतर त्यांची तब्येत जी आहे ती मोठ्या प्रमाणात बिघडली होती आणि त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आला। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर उपचारादरम्यान जे आहे ते चारही एका कुटुंबातील लोक जे आहे ते या ठिकाणी आकस्मिक मृत्युमुखी पाहिले होते। खरं तर ज्या पद्धतीने एकाच कुटुंबातील लोकांनी बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ले होते याचे नमुने जे आहे ते या ठिकाणी पाठवण्यात आले होते आणि ज्या पद्धतीने FDAच्या माध्यमातून जो अहवाल समोर आलेला आहे की कलिंगड आणि बिर्याणीमध्ये जे आहे तो भेसळ नव्हता आणि त्यामुळे जो काही कलिना येथील वैद्यकीय विज्ञान प्रयोगशाळा यांच्या माध्यमातून जो अहवाल आहे तो येणं आता प्रत्यक्षिक आहे आणि जे रुग्णालयामध्ये जो काही आकस्मिकचा जो काही अहवाल आहे तोही देखील येणं बाकी आहे। त्यामुळे कशा पद्धतीने एकाच कुटुंबातील 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा अहवाल आताही देखील येणं बाकी आहे। सौरभ, निश्चितच रिजवान, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान रुपाली